शिवसेनेचं अनेक वर्ष वर्चस्व राहिलेला विदर्भातला मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम. पण शिवसेना आता अखंड राहिलेली नाहीये. दोन गट पडलेले आहेत. आता हे दोन्ही गट पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं समोरासमोर आलेले आहेत. त्यामुळं दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आलेली आहे. जागा वाटपात ही जागा महायुतीतल्या शिंदे सेनेकडे तर तिकडे महाविकास आघाडीतल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आलेली आहे. शिंदेच्या सेनेकडून राजश्री पाटील यांच्या विरुद्ध आता ठाकरेंच्या सेनेचे संजय देशमुख अशी या ठिकाणी लढत असणार आहे. मागच्या 5 टर्म इथल्या शिवसेनेच्या खासदार म्हणून भावना गवळी काम पाहत होत्या. यावेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे. सुरुवातीला त्या नाराज असल्याच्या बातम्या आल्या, पण समोर येत आपण महायुतीचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एकूणच या नाराजी नाट्यानंतर शिवसेनेतल्या फुटीनंतर या मतदारसंघातली निवडणूक कशी होणार याचा आढावा घेऊ. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज्यातल्या 48 मतदारसंघांचा आढावा आपण लोकसभेचा रणसंग्राम या मालिकेत घेत आहोत. आतापर्यंत आपण विविध मतदारसंघांचा आढावाही घेतलेला आहे. त्याचे व्हिडिओ बखर लाईव्ह वर तुम्हाला पाहायला मिळतील. ते नक्की पहा आणि कमेंट करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये यवतमाळ वाशिम या मतदारसंघाबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. शिवसेनेतल्या फुटीनंतर 2 सेना उमेदवार पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. या उमेदवारीवरून बरंच नाट्य रंगलं होतं. अखेर राजश्री पाटील यांना महायुतीनं उमेदवारी दिली. महाविकास आघाडीतर्फे उद्धव सेनेकडून संजय देशमुख यांना रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे. वंचितही या निवडणुकीत उतरलेली आहे, पण त्यांच्या अभिजित राठोड यांचा अर्ज बाद झाला. तर बसपाकडून हरिभाऊ राठोड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पण बसपाकडे सक्रिय कार्यकर्त्यांची फळी या भागात नाहीये. त्यामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता देखील कमी आहे. दोन्ही सेना यांच्यातच खरी लढत या मतदारसंघात असणार आहे. राजश्री पाटील या मूळ नेर तालुक्यातल्या सारंगपूरच्या आहेत, तर संजय देशमुख हे दिग्रस मधले, म्हणजे दोन्ही उमेदवार यवतमाळ जिल्ह्यातले. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातल्या मतदारांमध्ये काहीशी नाराजी आहे. राजश्री पाटलांच्या बाबतीत आता थोडंसं जाणून घेऊयात. सुरुवातीला भावना गवळी या मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी दावेदार होत्या, पण सर्वेचं कारण पुढे करून भाजपाकडून त्यांना विरोध होता. तिकडे हेमंत पाटलांना उमेदवारी नाकारल्यानंतर ते नाराज होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देऊन हेमंत पाटलांची नाराजी दूर करण्यात आली. विरोधकांनी राजश्री पाटलांना बाहेरच्या म्हणून टीका सुरू केली, पण त्या ज्या गोदावरी अर्बनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात, ज्याच्या त्या अध्यक्ष देखील आहेत, त्याचं काम जिल्ह्यात चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. राजश्री पाटील या कुणबी समाजातून येतात. या मतदारसंघात अंदाजे 1.5 लाखांवर मतं या समाजाची आहेत. त्यामुळे याचा फायदा त्यांना होऊ शकतो. शिवाय राजश्री पाटलांचं वक्तृत्वही चांगलं आहे. त्यामुळं या सर्वांचा फायदा राजश्री पाटील घेतील का ते पाहावं लागेल. संजय देशमुख यांच्याविषयी सांगायचं तर अपक्ष आमदार म्हणून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. 10 वर्ष दिग्रस आणि आर्णी या मतदारसंघांचं विधानसभेत त्यांनी नेतृत्व केलं. विशेष म्हणजे अपक्ष आमदार असताना देखील त्यांनी मंत्रिपद मिळवलं होतं. 2002 ते 2004 या काळात ते राज्यमंत्री होते. 2019च्या विधानसभेत संजय देशमुखांचा संजय राठोड यांनी पराभव केला होता. शिवसेनेच्या विविध पदांवर काम केल्यानं देशमुखांचा जनसंपर्क हा चांगला राहिलेला आहे. जसं मी मागाशी म्हटलं तसं या मतदारसंघामध्ये 1.5 लाखांच्या आसपास कुणबी समाजाचे मतदार आहेत. त्यानंतर बंजारा समाजाच्या मतदारांचं प्रमाण या भागामध्ये आहे. शिंदेच्या शिवसेनेचे संजय राठोड यांचा प्रभाव या परिसरामध्ये आहे. त्यामुळे राजश्री पाटलांचा ते प्रचार करतायत. तर तिकडे पुसद इथले ययाती नाईक संजय देशमुखांच्या प्रचारात सहभागी झालेले आहेत. बसपाचे उमेदवार हरिभाऊ राठोड बंजारा समाजातून येतात. आता पोहरादेवी इथले महंत असतील किंवा नेते असतील, त्यातल्या काहींनी संजय देशमुखांना आपला पाठिंबा दिलेला आहे, तर काहींनी हरिभाऊ राठोड यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदार नेमकं कुणाच्या पारड्यात अधिक मत टाकतात हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
ग्रामीण भागातल्या मतदारांचं प्रमाण या भागामध्ये सर्वाधिक आहे किंवा अधिक आहे असं म्हणूयात. या अनुषंगानं शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेतच. कॉटन सीज असेल, शेतमालावर प्रक्रिया उद्योग असतील, या मुद्द्यांचा समावेश या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतो. त्यासोबतच बेरोजगारी, आरोग्याच्या सुविधा, रेल्वे हे प्रश्न देखील या मतदारसंघामध्ये महत्वाचे आहेत. यवतमाळ वाशिम मतदारसंघात या दोन्ही जिल्ह्यातल्या जवळपास 6 मतदारसंघांचा समावेश होतो. या 6ही मतदारसंघांवर महायुतीचं वर्चस्व आहे. यात वाशिम जिल्ह्यातल्या वाशिम, कारंजा या 2, तर यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव, दिग्रस, यवतमाळ आणि पुसद या 4 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. आता कोणाच्या ताब्यात काय आहे ग्राफिक्स बघा. वाशिम लखन मलिक भाजप, त्यानंतर कारंजा राजेंद्र पाटणी भाजपा, त्यानंतर राळेगाव अशोक उईके भाजपा, त्यानंतर यवतमाळ मदन येरावार भाजपा, पुढे दिग्रस संजय राठोड शिंदे सेना आणि पुसद इंद्रनील नाईक राष्ट्रवादी अजित पवार. भावना गवळी शिवसेनेतर्फे होत्या आणि त्यांना 5,42,098 इतकी मतं पडलेली होती. त्यानंतर काँग्रेसतर्फे होते माणिकराव ठाकरे आणि त्यांना मिळालेली मतं आहेत 4,24,159 आणि वंचितचे प्रवीण पवार यांना मागच्या निवडणुकीत किती पडली होती मतं, तर 54,228. आता हे तर झालं मागच्या निवडणुकीचं. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात ती लढत झाली होती. आता या निवडणुकीत प्रचंड वेगळेपणा असणार आहे. शिवसेनाच शिवसेनेच्या विरोधात उभी आहे यावेळी, म्हणजेच शिवसेनेच्या दोन्ही गटांमधली ही अस्तित्वाची लढाई आहे. या अस्तित्वाच्या लढाईमध्ये कोण बाजी मारतं ते 4 जूनला समोर येणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.